रत्नागिरीच्या गुहागर समुद्र किनाऱ्यावर आजपासून कासव महोत्सवाला प्रारंभ झालाय। पहिल्याच दिवशी कासवांची 26 पिल्लं समुद्राकडे झेपावली आहेत। राज्यामध्ये गुहागर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या अंड्यांचं संवर्धन करण्यासाठी अग्रेसर ठरलंय। गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी नगरपंचायत प्रशासनाकडून पर्वणी असून कासव महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटन वाढीसाठी नगरपंचायत प्रशासनाचे नवे प्रयत्न सुरू आहेत। गुहागरमधील वरचा पाट इथे सकाळी कासवांची पिल्लं सोडण्याचा हा क्षण अनुभवण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती। बंदुखराचा आणखी एक नवा प्रताप। शाकाहारी असलेल्यांना मासे प्रसाद म्हणून खाऊ घातल्याचा विचित्र प्रकार। जैन व्यावसायिकांना लाखोंना लोबाडलं। घराच्या मुलीच्या नावावर पुण्यामध्ये मॉडेल कॉलनीत आलिशान फ्लॅट। केवळ 12 लाखांच्या उत्पन्नावर रिटर्न फाईल, तर न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर नाशिक कारागृहात मुक्काम। विलिनीकरणाच्या मुद्द्यावर दोन्ही राष्ट्रवादीत आरोपांची मालिका सुरूच। सुनेत्रांच्या नेतृत्वावरून पवारांच्या पक्षाला तटकरेंचे सवाल, तर पेड कॅम्पेनचा आरोप बालिशपणाचा। शशिकांत शिंदेंचा पलटवार। महाराणी ताराराणी जैन असल्याचा दावा करणाऱ्या आचार्य नयन पद्मसागर यांना जैन मुनी निलेश चंद्रनी सुनावलं। इतिहास वाचा, महाराष्ट्राची माफी मागा असाही सल्ला। राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अक्षय कर्डिल यांची उमेदवारी जाहीर, तर बारामतीसाठी 3 अर्ज दाखल। राज्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळीचा कहर सुरूच। हरभरा, डाळिंब, कांदा, आंब्याचं अतोनात नुकसान। पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। अकोल्यामध्ये महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या पोलिसाचं निलंबन। घटना कळताच वरिष्ठांचा संताप। लंपट पोलिसावर कडक कारवाईची मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।